शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. ऑल इन वन फॉर VI या एज्युकेशनल व्हॉट्सअप ग्रुपवर, शैक्षणिक व्हॉट्सअप समूहावर तसेच शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर गणिताच्या सत्रात मी आपले सहर्ष स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, मागील भागात आपण विभाज्यतेच्या कसोट्या बघितल्यात, गणितीय चिन्ह पाहिलीत, टेलर फ्रेमचा वापर पाहिला. आता संख्या ज्ञानात थोडंसं पुढे जाऊया आणि आता आपण मूळ आणि संयुक्त संख्यांचा विचार करूया. ज्याप्रमाणे सम आणि विषम संख्यांचा आपण अभ्यास केला, तसाच मूळ आणि संयुक्त संख्यांचाही अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्यांना ती स्वतः आणि एक सोडून अन्य कुठल्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे त्या संख्या कुठल्याही विभाज्यतेच्या कसोटीत येत नाही. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. 2 ही एकमेव मूळ संख्या आहे की जी सम आहे. बाकीच्या सर्व मूळ संख्या ह्या विषम आहेत. पण एक बाब लक्षात ठेवा, सर्व विषम संख्या मूळ नाहीयेत. काही विषम संख्या संयुक्तही आहेत. आता बघूया. 1 ते 50 च्या दरम्यान 15 मूळ संख्या आहेत आणि 1 ते 25 च्या दरम्यान 9 मूळ संख्या आहेत. बघूया, 1 ते 25 च्या दरम्यानच्या मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23. 26 ते 50 च्या दरम्यान 6 मूळ संख्या आहेत. अशा एकूण 1 ते 50 च्या दरम्यान 15 मूळ संख्या आहेत. त्या पुढील प्रमाणे 26 ते 50 च्या दरम्यानच्या 6 मूळ संख्या 29, 31, 37, 41, 43, 47. 51 ते 75 च्या दरम्यान 6 मूळ संख्या आहेत. त्या पुढील प्रमाणे 53, 59, 61, 67, 71 आणि 73. 76 ते 100 च्या दरम्यान 4 मूळ संख्या आहेत. त्या पुढील प्रमाणे 79, 83, 89 आणि 97. म्हणजे 51 ते 100 च्या दरम्यान 10, 1 ते 50 च्या दरम्यान 15, अशा 1 ते 100 च्या दरम्यान अशा 25 या मूळ संख्या आहेत. आता मूळ संख्या म्हणजे बघूया आपण 2. 2ला फक्त 2नेच भाग जाणार आहे, 2 1 2. 3ला फक्त 3नेच भाग जाणार आहे, 3 1 3 किंवा 1 3 3. 5ला फक्त 5नेच भाग जाणार आहे, 5 1 5 म्हणजे 1 आणि 5. अशा संख्या ह्या मूळ संख्या आहेत. पण संयुक्त संख्या म्हणजेच अशा संख्या की ती संख्या आणि तिला अन्य इतर संख्यांनी पण भाग जातो. आता 2 सोडल्यास बाकी सर्व समसंख्या ह्या संयुक्त संख्या आहेत. मी वर म्हटल्याप्रमाणे विषम संख्या सगळ्याच मूळ नाहीयेत. बहुतांशी विषम संख्या या संयुक्त पण आहेत. आता 9. 9ला बघा, 9 1 9, 1ने आणि 9ने भाग जातो. पण 9ला 3ने भाग जातो, 3 3 9. म्हणजे 9 ही विषम असली तरी ती संयुक्त आहे. 15, 3 5 15, 5 3 15, 15 1 15. म्हणजे 15ला 3 म्हणजे 1 3 5 आणि 15 असा भाग जातो. म्हणून 15 ही संयुक्त संख्या आहे, विषम असली तरी. 21. 21ला 3 7 21, म्हणजेच 1 3 7 आणि 21 असा भाग 21ला जातो. म्हणून 21 ही संयुक्त संख्या आहे. 25, 5 5 25, म्हणजे 1 5 आणि 25 या संख्यांनी 25ला भाग जातो, म्हणून ती संयुक्त आहे. अशा प्रकारे बऱ्याच अशा विषम संख्या या संयुक्त आहेत. हे विभाज्यतेच्या कसोट्यांचा आपण जर अभ्यास केला तर लक्षात येईल. बहुतेक विषम संख्यांना 3ने किंवा 5ने किंवा 7ने भाग जातो. विषम संख्या ज्या आहेत त्या ज्या संयुक्त आहेत त्यांना 3, 5 किंवा 7ने भाग जातो. आता 21. 21ला 3ने आणि 7ने भाग जातो.
25ला 5 आणि 1 आणि 25ने भाग जातो. 49ला 7 49 म्हणजे 49ला 1 7 आणि 49 असा भाग जातो. तर ह्या मूळ आणि संयुक्त संख्यांच्या बाबतीतला जो फरक आहे या संख्यांवरून, या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल. आता आपल्याला जोडमूळ आणि सहमूळ संख्या म्हणजे काय हे बघायचं. दोन मूळ संख्यांमधला फरक म्हणजेच त्या जोडमूळ संख्या. त्या दोन मूळ संख्यांमधला फरक जर 2 येत असेल, म्हणजे मोठ्या मूळ संख्येतून लहान मूळ संख्या वजा केली तर येणारं उत्तर जर 2 येत असेल, तर त्या एक संख्या सोडून ज्या लगतच्या संख्या आहेत त्या मूळ संख्या. उदाहरणार्थ 3 आणि 5 या दोन्ही मूळ संख्या. 5तून 3 वजा केले 2 उत्तर आलेलं आहे, म्हणून 3 आणि 5 ही जोडमूळ संख्यांची एक जोडी. 5 आणि 7 ही मोठी संख्या आहे, 5 छोटी आहे. कधीही वजाबाकी ही मोठ्या संख्येतून छोट्या संख्येची होते, म्हणून 7तून 5 वजा केले तर 2 हा फरक आलेला आहे. फरक म्हणजेच वजाबाकी करून आलेलं उत्तर म्हणजेच फरक. तर 7तून 5 वजा केल्यास 2 हे उत्तर येतं, म्हणून 5 आणि 7 या पण मूळ संख्या आहेत. तर 1 ते 25च्या दरम्यानच्या मूळ संख्या किती आणि कोणत्या, म्हणजे जोडमूळ संख्या बघूया. 1 ते 25च्या दरम्यानच्या जोडमूळ संख्या किती आणि कोणत्या ते बघूया. जोडमूळ संख्या म्हणजे दोन मूळ संख्यांमधील फरक किंवा दोन मूळ संख्यांमधील वजाबाकीचं उत्तर जर 2 येत असेल तर त्या जोडमूळ संख्या आहेत. 1 ते 25च्या दरम्यान बघा, 3 5 5 7 या दोन जोड्या झाल्या. 11 13 आणि 17 19 म्हणजेच 1 ते 25च्या दरम्यान 4 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. त्या 3 5 5 7 11 13 17 19. आता 26 ते 50च्या दरम्यान मूळ संख्यांच्या जोड्या 2च आहेत. त्या कोणत्या बघूया. 29 31 आणि 41 43 ह्याच जोडमूळ संख्यांच्या जोड्या. आता 43 वजा 41 बरोबर 2, म्हणून ही जोडमूळ संख्या आहे. 31 वजा 29 बरोबर 2, म्हणून ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. म्हणजे 1 ते 50च्या दरम्यान एकूण जोडमूळ संख्यांच्या जोड्या ह्या 6 आहेत. त्या 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 अशा आहेत. आता 51 ते 75च्या दरम्यान दोनच जोडमूळ संख्यांच्या जोड्या. फक्त 2 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. त्या आहेत 59 61 आणि 71 73. म्हणजेच 1 ते 75च्या दरम्यान एकूण ह्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. 1 ते 50च्या दरम्यान ज्या 6 आहेत त्या 3 5 5 7 11 13 17 19 29 31 आणि 41 43. आणि ह्या 59 61 आणि 71 73. म्हणजे अशा 8 जोड्या 1 ते 75च्या दरम्यान जोडमूळ संख्यांच्या आहेत. 76 ते 100च्या दरम्यान एकही जोडमूळ संख्या नाहीये. म्हणून असा आपण विचार करूया, असा आपण गृहीत धरूया, निश्चित आहे. गणितात सगळ्याच बाबी शक्यतोवर निश्चिततेवर असतात, त्या फिक्स असतात, ठरलेल्या असतात. तर 1 ते 100च्या दरम्यान 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. त्या पुन्हा एकदा सांगतोय. 3 5 5 7 11 13 17 19. हे बघा, 3 5 5 7 11 13 17 19 ह्या 4 जोड्या झाल्या. 29 31 आणि 41 43 ह्या 2 जोड्या झाल्या, म्हणजे 6. आणि 59 61 आणि 71 73 ह्या 2 जोडमूळ संख्यांच्या जोड्या. अशा 1 ते 100च्या दरम्यान 8 जोड्या झाल्या. 1 ते 25च्या दरम्यान 4 जोडमूळ संख्यांच्या जोड्या. 26 ते 50च्या दरम्यान 2 आणि 51 ते 75च्या दरम्यान 2 जोडमूळ संख्यांच्या जोड्या. 76 ते 100च्या दरम्यान एकही जोडमूळ संख्यांची जोडी नाहीये. त्यामुळे या सगळ्या बाबी आपण लक्षात ठेवा आणि या ठिकाणी आपण इथे थांबूया. पण जर माझं हे लेक्चर आपल्याला आवडलं असेल तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर
नक्कीच करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर आपण यानंतरच्या भागात पुढील आठवड्यात याच वेळी आपण 3 किंवा त्यापेक्षा अधिक संख्या 3 अंकी किंवा त्यापेक्षा अधिक अंक असलेल्या संख्या ज्या आहेत 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 3 अंक किंवा त्यापेक्षा अधिक मोठ्या संख्या मूळ की संयुक्त कशा ओळखाव्यात त्याचा विचार आपण करूया. तोपर्यंत पुन्हा एकदा विनंती करून थांबतो की या आपल्या YouTube चॅनलला की जे एज्युकेशनल YouTube चॅनल शैक्षणिक YouTube चॅनल आहे त्याला लाईक सबस्क्राईब करा आणि जरूर आपल्या मित्रमंडळींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा. धन्यवाद. शुभ दिन, शुभ आयुष्य.